नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मात्र झुंबराची दोरी तोडून आनंदीला खाली आता म्हणजे तिच्या हातातून दोरी निसटणार आहे असा प्रयत्न करून विद्याधर आता पुढे येतो स्टेजवर आणि सगळ्यांना एकत्र उभा करतो फॅमिली फोटो काढण्यासाठी. आणि फॅमिली फोटो आता परत कधी निघणार आहे, त्यामुळे आता हा फॅमिली फोटो काढून घ्या म्हणून मात्र आता त्याने सगळ्यांना एकत्र उभा केलेला असतो. आणि पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी, अरे तू इकडे ये, म्हणजे मधोमध तुझा इव्हेंट आहे ना, मग तू सगळ्यांच्या अगदी मधोमध दिसायला हवा. तेव्हा लगेच आता सगळेजण एकत्र फॅमिली फोटोसाठी उभे राहिलेले आहेत. आणि विद्याधर वर मात्र आता त्या झुंबराकडे बघत असतो. त्याला असं वाटतं की झुंबर कधी खाली पडेल आणि कधी मात्र आता हा पृथ्वी जागच्या जागी फेल होईल. आता विद्याधर खूप खुश होत असतो आणि आता इव्हेंट सुरू आहे, परंतु आनंदी अजून का आली नसेल. तेव्हा आता आरची विचार करते की अरे बापरे, आणि जिजू आता आनंदीताई आली नाही म्हणून जाम चिडले असणार आहे आणि त्यांच्या मनात आनंदीविषयी आणखीन राग वाढायला नको. त्यामुळे आता मी एक काम करते, जर काही मदत लागली तर मात्र मी तिला करते, म्हणजे ती आता साडी नेसून लवकरात लवकर आता पटकन खाली येईल. म्हणून आरची आता आतमध्ये येते आणि आरची आतमध्ये येऊन आवाज देत असते की आनंदीताई, आनंदीताई नक्की तुम्ही कुठल्या खोलीत आहे ग, दार उघडा. तेव्हा आता आरती आतमधून दरवाजा वाजवत असते. आरची नेमकं त्या दरवाजाच्या जवळ येते आणि ती आता आरतीताईचा आवाज म्हणजे ती ऐकते. तर बाहेरून कडी कोणी लावली असेल म्हणून मात्र आता आरचीच्या लक्षात येते. ती लगेच म्हणते की बाहेरून कडी कोणी लावली असेल, नक्कीच काहीतरी गडबड असेल म्हणून घाईने आरची आता दरवाजा उघडते. आरचीला बघून आनंद होतो. तेव्हा आता आरची घाबरते. आरची म्हणते की अगं आरतीताई तू इथे आहे, मग आनंदी दीदी कुठे आहे. तेव्हा आरती घाईने म्हणते की चल लवकरात लवकर चल आणि चल आता मी लवकर काहीतरी करू. म्हणून ते दोघी धावतच आनंदीकडे येतात. आनंदीने मात्र अजूनपर्यंत काही हातातील दोरी सोडलेली नसते. जीवाचा विचार न करता आनंदी मात्र आता हे सर्व करत आहे. आणि त्यावेळेस मात्र आता हा विद्याधर विचार करतो की आत्तापर्यंत हे झुंबर खाली का पडलं नसेल, अजूनपर्यंत त्या आनंदीने दोरी का सोडली नसेल, काय झालं असेल. या सगळ्याचा विचार मात्र आता हा विद्याधर करून आतमध्ये नक्की काय झालं हे बघायला येतोय. इकडे युगंधर मात्र आता विचार करतो की काय झालं असेल, आनंदी का आली नसेल. म्हणून आता तो थोडासा आता रागवलेलाच आहे. आता इतकं लोकांना तोंड कसं द्यायचं हे मात्र काही कळत नसतं. आणि आतमध्ये आनंदीने आपल्या जीवाची बाजी लढत आज मात्र हे सगळं काही करून दाखवलेलं असतं. म्हणजे ती दोरी आता हे विद्याधरने तेल वगैरे टाकून सुद्धा तिने काही सोडलेली नसते. अजूनपर्यंत दोरी तिच्या हातामध्ये आहे. इतके हात रक्तभंबाळ झालेले आहे, पण तरीसुद्धा मात्र हिने काही दोरी सोडलेली नसते. अजूनपर्यंत तिने झुंबराची दोरी धरलेलीच आहे. तिचा हात निष्ठत असतात, पण तरीसुद्धा मात्र आता आनंदी काही थांबत नसते. आनंदी सगळं काही अगदी दोरी एकवटून तिने धरलेली असते पूर्ण ताकद लावून. शेवटी आता आनंदी मात्र पूर्ण थकून गेलेली असते, पण तरीसुद्धा काही ती हार मानत नसते. दोरी कसकसून ती ओढत आहे आणि दोरी इतकी तिने ओढलेली आहे. इकडेच आता स्टेजवर झुंबर खाली येत असतं, वर जात असतं. आता म्हणजे दोरी जशी जशी इकडे खेचली जाते तसं झुंबर वर येते आणि दोरी जसजशी हातातून निसटली जाते तसं तिकडे झुंबर खाली येत असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता काय होतं, कारण आता आनंदीच्या हातातून दोरी निसटते, आनंदी खाली पडते आणि आता झुंबर तसतसं खाली येत असतं. आता तसतसं झुंबर जसजसे खाली येते तसतसं मात्र आता लगेच आनंदीला धक्का बसलेला असतो. काय करावं काहीच तिला कळत नसतं. म्हणून तेवढ्यात आता देवी अंबाईच्या मदतीने मात्र आंबे अगदी धावा आनंदीने केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता आरती आणि आरची दोघेही तेथे येतात आणि दोघेही तेथे येऊन मात्र आता झुंबराची जी काही दोर आहे तर त्या धरतात आणि जोरात आनंदी असा आवाज देतात. आरती आणि आता ह्या म्हणजे आरचीने दोरी आता एकवटून ओढलेली असते. एकवटून मात्र त्या दोरी ओढत आहे आणि आज मात्र त्यांनी इतका मोठा होणारा जो काही अनर्थ आहे तर तो मात्र टळलेला असतो. तेव्हा आनंदी दोघींकडे बघत असते. आनंदी आता उठून उभी राहते, परंतु आनंदीला मात्र काही उठता येत नसतं आणि आनंदी पुन्हा घसरून खाली फरशीवर पडते. तर आरती आणि आरचीने एक ताकद आता एकवटलेली आहे. तेवढ्यात आता ही आरती दोरी ओढत आहे आणि दोरी ओढता मात्र ती आता आरतीला एक हात म्हणजे आरती मागे एक हात करते आणि म्हणते की आनंदी हात दे. तेव्हा आनंदी आरतीच्या हातामध्ये हात देते. तिघेही एकत्र आता ताकदीने ती झुंबराची दोरी ओढत असतात. आणि त्याच वेळेस आता विद्याधर झुंबर खाली का पडत नसेल म्हणून बघायला येतो आणि त्याला तर समोर बघून धक्काच बसतो, कारण आनंदी आरती आरची या तिघी एकत्र आलेले असतात.
आता अंबाबाईची तीनही रूपं त्याला एकाच वेळी दिसतात आणि आता तो बघूनच खूप घाबरतो आणि शेवटी मात्र आता त्याला धक्काच बसलेला असतो आणि त्या विद्याधर बघतच असतो. परंतु आता इकडे आरती आरची ह्या तिघींनाही आता ही झुंबराची दोर काही आता म्हणजे ऐकत वजन खूप असतं ना झुंबराचं, त्यामुळे मात्र ते एकजुटीने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरी सुद्धा झुंबर खाली येण्याचाच प्रयत्न करत असतं आणि दोरी वर जाण्यासाठी. तेव्हा मात्र आता ह्या तिघींनी एकत्र ताकद लावलेली असते. आरती म्हणते की आता एकजुटीने होऊन द्या, 1 2 3 4 आबासाहेबांच्या नाती हुशार. आणि विद्याधर आता बघतच असतो. विद्याधर आता बघून डोक्याला हात लावतो. त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. आता या तिघींनी आता इतकी ताकद लावलेली असते आणि ते झुंबर ओढून धरलेलं असतं. विद्याधर वैतागून बाहेर जातो तर लगेच आरती आता ओढतच असते आणि तेवढ्यात आनंदी आरचीला म्हणते की आरची जा लवकर, कारपेंटला बोलून घेऊन ये, लवकरात लवकर जा लवकर आरची धावतच बाहेर येते. आणि तेवढ्यात आरती मात्र आता दोरी ओढत आनंदीला म्हणते की अगं हे बघ, हे सगळं त्या विद्याधरचं काम आहे, कारण तुला माझी मदत होऊ नये यासाठी त्याने मला खोलीत कोंडून घेतलं होतं. तेव्हा मात्र आज मात्र मी त्याला सोडणार नाही. अगदी जाम नालायक माणूस आहे तो. आज मालक साहेबांना मी आता सगळं काही सांगून राहणारच, मी त्याला नाही सोडणार. तेव्हा आनंदी म्हणते की नाही आरतीताई, तू असं नाही करणार, त्यांचं नाव कुठेही घ्यायचं नाही आणि कुणाला काही सांगायचं नाही. तेव्हा आरती म्हणते की अगं आनंदी तू काय बोलतेस, अगं आज तो तुझा जीव घ्यायला निघाला होतास आणि पृथ्वीचा सगळं काही इव्हेंट तो आता फ्लॉप करायला निघाला होता. त्याच्या कारस्थानाचा आज मात्र मीडियासमोर पर्दाफाश झालाच पाहिजे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही आरतीताई, असं नाही करायचं. बघ अगं, पृथ्वीचा इतका महत्त्वाचा दिवस आहे, त्याने इतकी मेहनत घेतलेली आहे आणि हा इव्हेंट मात्र आता पृथ्वीचा न राहता ते विद्याधरच्या त्याने केलेल्या पापाचा पर्दाफाश होईल आणि आता पृथ्वीला त्याचा खूप असं तोटा होईल. आणि हा दिवस आता विद्याधरला मिळायला नको, कारण हा पृथ्वीचा दिवस आहे आणि हा दिवस त्याला मिळायलाच हवा. आणि हे बघ आरतीताई, तुम्हाला वचन दे की तू कुणाला नाही सांगणार. आणि आरतीताई तुम्हाला वचन दे, म्हणून आनंदी आता जोराने ओरडते. तर आरती म्हणते की ठीक आहे, नाही सांगणार मी कुणाला काही. म्हणून जोरजोराने आता आरती आणि आनंदी दोघेही त्या दोरी ओढण्याचा प्रयत्न करत आहे. दोघींना मात्र आता ते वजन पेलवत नसतं, पण तरी सुद्धा पूर्ण ताकदीने त्यांनी आता जीवाची बाजी मारून ते मात्र ते झुंबर ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आता आरची धावतच येते ते कारपेंटला घेऊन आणि स्वतः सुद्धा ते झुंबर ओढत असते. आणि तेवढ्यात ते लोक धावत येतात आणि धावतच येऊन मात्र आता त्या झुंबराची दोरी अगदी खेचून ओढतात. तेव्हा आनंदी डायरेक्ट खाली पडते, कारण आनंदीच्या हातातून रक्त येत आहे. हातांची आगाग होत असेल आणि आनंदीला त्रास होत असल्यामुळे आनंदी खाली पडते. आरती धावत तिच्याजवळ येते. आनंदीला पूर्णपणे दम भरलेला असतो, काय करावं तेच काही कळत नसतं. आनंदी पूर्णपणे आता दमून गेलेली आहे. आरची घाईने आता आनंदीला जवळ घेते आणि आरती तिला समजावत असते. दोघेही आता आनंदीला अगदी जे काही तिचे हाल होतात तर त्यातून सावरण्याचा तिला अगदी प्रयत्न करत आहे. तोपर्यंत आता त्या माणसाने ते झुंबराची दोर आहे तर ती घट्ट आता तेथे बांधलेली असते. तेवढ्यात तेथे आता युगंधर येतो. आता हे तिघी एकमेकींच्या मिठीत खूप रडत असतात. युगंधर तेथे आल्यानंतर आता तो बघतो तर काय, तो म्हणतो की आता काय झालं परत रडण्यासाठी. मात्र आता आरची आनंदीकडे बघत असतात. ह्या तिघीही खूप घाबरतात आणि लगेच उठून उभ्या राहतात. आता युगंधर चिडलेला असतो. युगंधर म्हणतो की आता परत नवीन काय नाटक सुरू झालं आहे, म्हणजे तुला स्टेजवर जायचं नाही म्हणून तू आता हे सगळं नवीन नाटक करते की काय. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब 1 मिनिट. तेव्हा आता युगंधर खूपच भडकलेला असतो आणि म्हणतो की 1 मिनिट, इकडे मीडिया तुझी वाट बघत आहे, त्यामुळे एकही शब्द तुम्हाला बोलायचं नाही. तिकडे आता आत्ताच्या आत्ता तुम्हाला स्टेजवर असायला हवी आहे. तेव्हा मात्र आता लगेच आरचीला राग येतो. आरची रागानेच बघत असते, परंतु आता युगंधर मात्र आता सक्त ताकीद देतो. काही झालं तरी आत्ताच्या आत्ता तू स्टेजवर यायलाच हवी असे बोलून आता तो बाहेर निघून जातो. तेव्हा आनंदी म्हणते की आता काय करायचं. ती रडत असते आणि आरतीताई तूच सांग आता मी काय करू. जर मी अशा अवस्थेत बाहेर गेले तर मात्र पृथ्वीचा सगळा इव्हेंट खराब होईल. तेव्हा आरती म्हणते की 1 मिनिट, तू फक्त शांत हो, आपण इतके प्रयत्न केलेले आहेत, असा इव्हेंट खराब नाही होऊन देणार. आरची रागानेच बाहेर निघून गेलेली असते आणि आता आरती आनंदीला समजावते. आनंदी पूर्णपणे घाबरून गेलेली आहे. तेवढ्यात मात्र आरती म्हणते की हे बघ काही होणार नाही, आनंदी तू घाबरू नकोस. आणि आरचे असं म्हणणार तोच लगेच आरची बाहेर गेलेली असते. आता दोघींच्याही लक्षात येतं की आरची गेली म्हणून.
आनंदी म्हणते की आरती म्हणते की आरची। तेव्हा आनंदी आणखीनच घाबरते आणि म्हणते की अरे बापरे, तिने सगळ्यांच्या समोर मात्र काही जाऊन बोलायला नको, तर रागाच्या भरात ती बाहेर गेलेली आहे। त्यामुळे आरतीताई तू चल लवकरात लवकर। म्हणून आता युगंधर बाहेर आलेला असतो। युगंधर बाहेर आल्या क्षणी मात्र आता आरची धावतच येते आणि ते स्टेजच्या कडेला येते। तेव्हा युगंधर तिच्याजवळ धावतच येतो आणि म्हणतो की आनंदी कुठे आहे? तर आरची म्हणते की ती येऊ शकत नाही। तर युगंधर रागाने म्हणतो की का येऊ शकत नाही? आता युगंधर म्हणतो की ती हे सर्व मुद्दाम करते ना, तेव्हा थांब मीच बघतो। म्हणून मात्र आरची खाली मान घालून उभी असते। युगंधर रागाने जायला निघतो, परंतु आरची जोरात ओरडते की थांबा मालक साहेब। सगळेजण आता पाहत असतात की नक्की काय झालं असेल, आरची इतकी का ओरडली असेल। सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता म्हणजे बघत असतात की नक्की काय झालेलं आहे। सगळ्या मीडियामध्ये आता कुजबुज व्हायला सुरुवात होते। आता विद्याधर विचार करतो की नक्की ही आरची काय करत असेल, आरचीने तर सांगितलं नसेल ना, आणि नक्की काय होईल म्हणून त्याला भीती वाटत असते। तेव्हा युगंधर स्तब्ध उभा राहतो। पृथ्वी, मिताली, घरातील सगळेजण आता आरचीकडे पाहत असतात। आरची म्हणते की तुम्ही समजतात तसं काही नाही, माझी दीदी मुद्दामून मागे नाही राहिलेली। आता आरची रडत असते। आरची रडत म्हणते की माझी आनंदी दीदी मात्र स्वतःचे जे काही कष्ट आहे ते कधीच कुणाला सांगणार नाही, सगळं काही स्वतः सहन करत राहील। त्यामुळे आज मात्र ती येथे स्वतः का आली नाही मी सांगते। युगंधर आता विचारतो की काय झालं। अख्खे आता लोक जे काही आलेले आहे VIP लोक पाहुणे हे सगळेजण आता उठून उभे राहतात। युगंधर विचारतो की काय झालं। पृथ्वी, मिताली आरची आणि युगंधरच्या जवळ येतात। तेव्हा आता आरची रडतच म्हणते। पृथ्वी विचारतो की काय झालं। तर आरची म्हणते की पृथ्वी सर, मात्र आमची आनंदी बाहेर का येत नाही, कारण तिला तुमचा इतका मोठा इव्हेंट खराब करायचा नाही। तिचे दोन्ही हात पार मनगटापर्यंत सोलटून निघालेले आहे। आता आपले हात पुढे करून ती दाखवते आणि म्हणून मात्र माझी आनंदी ताई पुढे येत नाही आणि म्हणून ती बाहेर येण्याला घाबरते। तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो। युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे। त्यावरती आता आरची म्हणते की हो हेच झालेलं आहे मालक साहेब। त्यावरती आरची सगळं काही सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की दीदी मात्र आता सगळी व्यवस्थित तयार होऊन नवारी नेसून वगैरे स्टेजवर येणारच होती, परंतु तेवढ्यात तिला दोरी कापण्याचा आवाज आला आणि कोणीतरी आता झुंबर खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे। हे सगळं काही तिच्या लक्षात आले। त्यानंतर मात्र आता जेव्हा आरतीताई तिला शोधायला आतमध्ये गेली आणि त्या दोघींनी आता बघितलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आता झुंबराची दोरी कापलेली होती, म्हणून त्या दोघी मात्र आणि आता मात्र ते झुंबर खाली कोसळणार, दोरी आता खाली निसटणार। तोच लगेच आरती आणि आनंदी ताई या दोघींनी मात्र ती झुंबरची दोरी अगदी एकटून धरली आणि त्या दोघींनी अगदी दोघांच्या हाताने मात्र ताकद लावून ओढून धरलं होतं। स्टेजवर अगदी अख्खं निंबाळकर कुटुंब, शिल्पाताई तुम्ही सगळेजण होतात, तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता, परंतु माझ्या आनंदी ताईने तुमच्या सगळ्यांचा जीव वाचवला आणि स्वतःचा जीव मात्र तिने धोक्यात घातला आणि स्वतःचे जीव अगदी धोक्यात घालून तिने ती दोरी घट्ट पकडून ठेवली होती। तेव्हा आता हे सर्व काही ऐकल्यानंतर सर्वांना फार मोठा धक्का बसलेला असतो। पृथ्वीला आता आनंदीची आणखीनच किंमत वाढते। शिल्पाच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं विद्याधरचं काम असेल, म्हणून शिल्पा आता रागाने विद्याधरकडे बघत असते। विद्याधर पूर्णपणे कावरा बावरा होतो। अख्ख्या मीडियासमोर आता कुजबुज व्हायला सुरुवात होते। सगळे रिपोर्टर आता एकमेकांशी चर्चा करायला सुरुवात करतात। आता मात्र युगंधरच्या डोळ्यात पाणी येतं। आता आरची पुढे सांगत असते की बाहेर म्युझिकचा आवाज इतका वाढलेला होता, त्यामुळे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता। आरची पुढे सांगायला सुरुवात करते की तिने सगळ्यांना आवाज दिले होते, परंतु आता बाहेर इतका गोंगाट आणि म्युझिकचा आवाज असल्यामुळे आनंदीताईचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नव्हता। तिने तुम्हाला सुद्धा आवाज दिले, पृथ्वी सरांना सुद्धा आवाज दिले आणि त्यावेळेस मात्र आता आनंदीताईने आरतीताईला बाहेर मदत मागण्यासाठी पाठवलं। आरतीताई जेव्हा बाहेर येत होते आणि तेव्हा आरतीताईला सुद्धा एका खोलीमध्ये बंद केलं आणि बाहेरून दरवाजाची कडी बंद करून घेतली आणि ज्यावेळेस मात्र तुम्ही चिडला होतात त्यावेळेस मात्र मला काहीतरी संशय आलेला होता, म्हणून मला समजलं की नक्की काहीतरी गडबड आहे आणि त्यावेळेस मात्र जेव्हा मी शोधायला गेले, त्या दोघींना आवाज द्यायला गेले, तर बंद खोलीमध्ये मला कोणीतरी आवाज म्हणजे ऐकू आलं, माझ्या कानावर आवाज पडला आणि तेव्हा मात्र मी दरवाजाची कडी उघडली तर आरतीताई आतमध्ये अगदी भीतीने थरथर कापत होती आणि त्याच वेळेस मात्र आता आरची हे सर्व सांगत आहे। आनंदी आणि आरती तेथे आलेले असतात आणि आता दोघी हे सर्व ऐकतात। आरती आनंदीला मात्र आता सावरत असते। त्यानंतर मात्र आता घडलेला जो काही प्रकार आहे तर
आरची सगळं काही पुढे सांगत असते की आता आम्ही दोघी मात्र आनंदीला मदत करायसाठी गेलो आणि मदत करून मात्र आता आम्ही आता जे काही कारवेंट आहे आरची आता पुढे सांगत असते की कोणीतरी असं सुद्धा म्हणजे केलं होतं, जमिनीवर आणि त्या दोरीवर सुद्धा तेल टाकलेलं होतं. तेव्हा आता विद्याधरला मात्र त्याने जे तेल टाकलेलं असतं तो क्षण आठवतो. आता पृथ्वी आणि मिताली आणि बाकी सगळ्यांना तर मात्र हे सर्व काही ऐकल्यानंतर धक्काच बसलेला असतो. तर आता युगंधरला फारच राग येतो. तेव्हा युगंधर मागे वळून बघतो. आनंदी आणि आरती दोघी स्टेजवर आलेल्या आहेत. युगंधरने मात्र आता ह्या विद्याधरकडे इतकं रागाने बघितलेलं असतं, आता इतकं रागाने त्याचे डोळे मोठे करून. आणि शिल्पा सुद्धा. तेव्हा आता आरजी जे काही सांगत आहे की तिचे दोन्ही हात इतके सोलोटून गेलेले आहे, हातातून रक्त येत होतं पण तरी सुद्धा तिने दोरी नाही सोडली. हे सारखं सारखं आता युगंधरला आठवत. त्यानंतर आरची पुढे म्हणते की शेवटी आम्ही तिघींनी एकत्र जोर लावला आणि नंतर तोपर्यंत मी कारपेंटला बोलून घेऊन आले आणि त्यांनी मात्र ती दोरी खांबाला फिक्स केली. आरती रडत असते, आनंदीला घेऊन आलेली असते. आरची म्हणते की माझी आनंदी दिदी तिने हार मानली नाही, स्वतःचं रक्त सांडलं तरी सुद्धा स्वतःचा विचार नाही केला, कुणाच्याच केसाला सुद्धा धक्का नाही लागून दिला. तेव्हा आता पृथ्वी हे सर्व काही ऐकून विचारतो की पण असं कोण करू शकतं, कुणाला मात्र माझ्या कुटुंबाचा बळी घेऊन हा इव्हेंट खराब करायचा होता. आणि त्याच वेळेस मात्र आता विद्याधरचे जे काही रिपोर्टर त्याने बोलवलेले आहेत तर ते विद्याधरकडून असतात. तर ते विद्याधरकडे बघतात आणि विद्याधरला बघून मात्र आता ते खुणावतात. तर विद्याधर त्यांना खुणावतो की यापुढे काय करायचं आहे. आरची आत्तापर्यंत काही सांगत नाही की हे सगळं कुणाला खराब करायचं होतं, पण तरी सुद्धा मात्र आता हा विद्याधर त्याचे खेळ खेळायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यात आता हा जो काही विद्याधरने पैसे देऊन आता आणलेला रिपोर्टर आहे तो लगेच म्हणतो की मिस्टर युगंधर निंबाळकर, म्हणजे आजचा हा जो काही इतका मोठा इव्हेंट होता, इतका मोठा खर्च करून शेवटी तो इतका मोठा ठरलेला होता, तर आजच्या ह्या म्हणजे अपघातामध्ये निंबाळकर कुटुंबाचा एक खूप मोठा इव्हेंटमध्ये अपघात होणार होता आणि आमच्या प्रेतचे जे लोक आहेत तर ते सुद्धा आजूबाजूला होती आणि जरी ही झुंबर कोणाच्या अंगावर पडलं असतं तर किती मोठा घात झाला असता, यामध्ये कोणी मरू सुद्धा शकलं असतं. आता सगळ्यामध्ये कुजबूज व्हायला सुरुवात होते. तर आता लगेच ही दुसरी रिपोर्टर आहे तर ती म्हणते निंबाळकरांच्या वाड्यामध्ये पाहुण्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत इतका बेजबाबदारपणा होऊ शकतो. तेवढ्यात आता दुसरी रिपोर्टर विचारते की हो मिस्टर निंबाळकर, तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या. तेव्हा पृथ्वीला आता धक्का बसलेला असतो, कारण त्याच्या आता इव्हेंट म्हणजे जे काही व्हायचं होतं ते शेवटी व्हायला सुरुवात झालेली असते. आनंदीचा जीव तिळतिळ तुटत असतो. युगंधर पूर्णपणे शांत असतो आणि विद्याधरला आता हसू होत असतं. आनंदीला फार टेन्शन येतं, पण आनंदी हार मारणारी नसते. मिताली, पृथ्वी हे सगळेजण आता खाली बघतात. अख्ख्या मीडियाला आता काय उत्तर द्यायचं कुणाला काहीच कळत नसतं. विद्याधर मात्र तोऱ्यात असतो. विद्याधर केवळ पोलिसांची वाट बघत असतो, का पोलीस अजून का आले नसतील या युगंधरला पकडायला. आणि त्याच वेळेस युगंधर बोलणार तोच लगेच पृथ्वी पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा मी बोलतो आणि इथे कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही असं सांगतो. कारण निंबाळकरांच्या घराची ढाल बनून तिकडे आनंदी उभी होती. तुम्ही निंबाळकरांच्या घरामध्ये राहतात आणि आम्ही निंबाळकर मात्र तुमच्या पाहुण्यांच्या सुरक्षतेसाठी स्वतःचं रक्त सुद्धा सांडू शकतो आणि आम्ही कुणाच्या निंबाळकर कुणाच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही. तर आज युगंधरला पृथ्वीचा अभिमान वाटतो. खुश होत तो आता पृथ्वीकडे बघून हसतो. पृथ्वी पुढे म्हणतो की जे आज मात्र आनंदीने स्वतःचं रक्त सांडून सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज सगळ्यांनी येथेच थांबा, मी आलो असे बोलून आता पृथ्वी लगेच मागे येतो आनंदीच्या जवळ. आनंदीचे हात बघतो आणि आनंदीचा हात धरून म्हणतो की चल माझ्यासोबत चल. युगंधर सुद्धा आता आनंदीच्या जवळ येतो. पृथ्वी आनंदीच्या हाताला धरतो. तेव्हा आनंदी म्हणते की नको पृथ्वी, अरे मी अशा अवस्थेत कसं येऊ. त्यावरती पृथ्वी म्हणतो की आनंदी तू चल माझ्यासोबत. त्यामुळे आता युगंधर लगेच म्हणतो की पृथ्वी जे काही बोलतो ते एकदम योग्य बोलत आहे. पृथ्वी आता बाबांकडे बघतोय. तर युगंधर म्हणतो की हे बघा सगळ्यांनी मात्र आता ह्या अपघाताविषयी चर्चा करण्याऐवजी आनंदीच्या धाडसाची चर्चा झाली पाहिजे, तिच्या धाडसाचं कौतुक झालं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. तेव्हा मात्र आता सगळेजण आनंदीसाठी टाळ्या वाजवतात. पृथ्वीला फारच आनंद होतो. आनंदीचा चेहरा सुद्धा खुलतो. आता सगळ्यांनी आनंदीचं अगदी तोंड भरून कौतुक करून टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मात्र आता शिल्पाचा आणि विद्याधरचा खूपच जळफळाट होत असतो. शिल्पा रागाने पाहत असते. त्यानंतर युगंधर आता म्हणतो की शिर्के ताबडतोब डॉक्टरांना बोलून घ्या. आनंदीच्या हातावर आता मलमपट्टी वगैरे झालीच पाहिजे, लवकरात लवकर उपचार व्हायला हवेत. शिर्के म्हणतात की हो मालक साहेब लगेच आत्ता. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच आनंदीला म्हणजे आतमध्ये जायला सांगतो. आरतीला म्हणतो की आरती तू तिला आतमध्ये घेऊन जा, स्वच्छ हात तिचे व्यवस्थित साफ करून घे, त्यावर औषध उपचार करायचे आहेत. आता शिल्पाला फारच राग येत असतो.
त्यानंतर आता पृथ्वी आनंदी आत जाणार तोच म्हणतो की थांब आनंदी 1 मिनिट. तेव्हा आता पृथ्वी आनंदीच्या हाताला धरतो आणि मितालीला पुढे बोलवतो. मिताली लगेच आता हो दादा करत पुढे येते. तेव्हा युगंधर म्हणतो की अरे पण तिला खूप लागलेला आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की 1 सेकंद. त्यानंतर आता मिताली ती शाल आणून देते. तर पृथ्वी आता ती शाल आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की खरं तर लॉन्चिंगच्या इव्हेंट नंतर मात्र बाबा ही शाल मी तुम्हाला अर्पण करणार होते, कारण तुम्ही माझ्या ज्या काही आयडिया होत्या तर त्या अगदी प्रत्यक्षात म्हणजे मला सादर करण्यासाठी मला जी काही तुम्ही संधी दिली होती, म्हणजे तुम्ही माझ्या साड्यांच्या ग्रँडसाठी इतकी मोठी ग्रँड ही कॉन्फरन्स बोलवली होती. हे बघा तुम्ही मला समजून घेतलं आणि यासाठी तुम्ही मला तयार केलं आणि ह्या यशामध्ये तुमचा जितका मोठा वाटा आहे मग तेवढाच वाटा हा आनंदीचा सुद्धा आहे. तिने मात्र स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून आज मात्र ह्या कार्यक्रमाला एका मोठ्या संकटापासून वाचवलं आणि ही शाल मी तुम्हाला देणारच आहे, पण ती अशी कोरी नाही. मला असं वाटतं की आनंदीने मात्र आता स्वतःच्या जीवाचा इतका मोठा त्याग करून तिचा त्याग आणि तिचं ते समर्पण ते सुद्धा आता ह्या शालीचा एक भाग असलं पाहिजे. ते ऐकून आनंदीचे डोळे भरून येतात. तर विद्याधरचा खूप जळफळाट होत असतो आणि शिल्पाचा. तेव्हा मात्र ती शाल हातामध्ये धरून तो आता उघडतो आणि ती शाल ओपन करून तो आनंदीला म्हणतो की आनंदी या जे काही शालीवर मला तुझ्या हाताचे ठसे हवे आहेत. आता विद्याधरला इतका राग येतो. त्यानंतर आरती आणि आता ही आजी या दोघींना फारच आनंद झालेला असतो, कारण आज आपल्या आनंदीने केलेल्या कष्टाचं फळ तिला मिळालेलं असतं. युगंधर खूपच खुश असतो. तेव्हा माई आणि बापूंना आनंदीचं खूपच कौतुक वाटतं. त्यानंतर आनंदी म्हणते की अरे पृथ्वी तू काय करतो, नको ती शाल खराब होईल आणि त्यावर डाग पडतील. पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी, अगं शाल खराब नाही होणार, उलट त्या शालीची शोभा वाढेल. आजचा हा दिवस आहे तर ज्या 2 लोकांमुळे यशस्वी झालेला आहे तर ही शाल मात्र त्या 2 लोकांची बनेल. एक तो आनंदी आणि दुसरे बाबा. तेव्हा युगंधर अगदी खुशच आपल्या पृथ्वीकडे बघतो. बापलेकांचं नातं मात्र आता जुळून आलेलं असतं. शिरक्यांना माईंना बापूंना फारच आनंद होतो. आरची आणि आरती ह्या दोघींना सुद्धा. तेव्हा मात्र आता पृथ्वीने आनंदीला त्यावर मात्र तिचे ठसे उमटायला लावलेले असतात, रक्ताचे हात असतात. तेव्हा आरती आनंदीचे हात धरते आणि त्यावर मात्र तिचे ठसे उमटते. तर विद्याधर आणि शिल्पा या दोघांचा इतका जळफाट झालेला असतो, त्यांना काय करावं तेच काही कळत नसतं. आनंदीला फारच आनंद होतो. आनंदी खुश होत आता आपले ठसे त्या शालीवर उमटवते. ती शाल आज पृथ्वी आपल्या हाताने मात्र युगंधरच्या वर टाकतो. युगंधरला फारच अभिमान वाटतो, इतकं छान वाटतं आणि माई बापू शिल्पा ह्या सगळ्यांना इतका आनंद होतो. आरचीला सुद्धा सगळेजण खुश होत बघत असतात. आनंदीला सुद्धा इतका आनंद होत आहे कारण आज पृथ्वीने आपल्या वडिलांना माफ करून दोघे एकत्र आलेले आहेत. त्याचा आनंदीला मितालीला सगळ्यांना इतका आनंद होत असतो. सगळ्यांचे चेहरे आज निंबाळकरांचे खुलून गेलेले असतात, परंतु एकटा विद्याधर आहे तर तो तोंडावर पडलेला असतो. युगंधर मात्र आता खुश होत पृथ्वीला जवळ घेतो. दोघेही बापले एकमेकांकडे बघून खुश होत हसतात. सगळेजण आता खुश होत टाळ्या वाजवत आहे आणि आज मात्र हा इव्हेंट एक आता वेगळाच दृश्य घेऊन काही अगदी संपत आलेला असतो. आज म्हणजे इतका अभिमान आज पृथ्वीला आणि आता युगंधरला एकमेकाबद्दल वाटत असतो. पृथ्वी आणि युगंधर एकमेकांकडे अजूनपर्यंत बघत हसत आहे. आनंदी सुद्धा खूप खुश असते. शिल्पा आणि विद्याधर मात्र आता अगदी त्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. आनंदी खुश हसते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता हा इव्हेंट आहे तर पृथ्वी आता हे युगंधर एकमेकांकडे बघत असताना युगंधर मात्र पृथ्वीला आपल्या मिठीत घेतो, जवळ घेतो आणि तेवढ्यात मात्र आता ह्या विद्याधरने पोलीस येथे बोलवलेले आहेत. आता पोलीस इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात. तर युगंधर म्हणतो की काय झालं, येथे माझ्या मुलाचा इतका मोठा पृथ्वीचा इव्हेंट सुरू आहे आणि तुम्ही इथे काय करतात. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा विद्याधर निंबाळकर यांच्या गाडीवरती जो काही हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला आणि सूत्रधाराला आम्ही अटक करायला इथे आलो. मात्र आता विद्याधर पुढे येतो. विद्याधर पुढे येऊन म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब जे करायला आलेले आहात ना तर ते करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विद्याधरला म्हणतात की खऱ्या गुन्हेगाराला अटक व्हावी आणि खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर यावं असं तुम्हाला वाटतं ना. त्याच वेळेस मात्र आता जे काही हे इन्स्पेक्टर साहेब आहे तर ते युगंधरच्या समोर बेड्या धरून उभे राहतात आणि म्हणतात की तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. आता हे ऐकल्यानंतर मात्र आनंदीला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो पृथ्वीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. आनंदी मात्र आता आपल्या जीवाची बाजी लावून युगंधरला या संकटातून कसं बाहेर काढेल हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.